सब्जेक्ट आणि 50% ओव्हरऑल हा जसा सीए चा पासिंग क्रायटेरिया आहे तसाच इकडे पण आहे. तर दॅट इज द पासिंग क्रायटेरिया. वेळ किती लागणार तर 4 वर्ष. 12वीच्या नंतर 4 वर्ष. सीए ला 12वीच्या नंतर 5 ते 5.5 वर्ष, सीएमए ला 4 वर्ष. पण डेफिनेटली सीएमए चं जे प्रॉस्पेक्ट आहे ते सीए पेक्षा कधीही कमी आहे. यू आर गोइंग टू गेट अ लेसर पॅकेज, कमी पैसे मिळतील. नियरली यू कॅन से सीए ला 7 लाख ओपनिंग पॅकेज आहे किंवा 5 लाख ओपनिंग पॅकेज आहे, तर ह्यांना 3-3.5 लाख रुपये ओपनिंग पॅकेज आहे. तर दिस इज ऑल्सो गुड ऑप्शन. तुम्ही समजा सीएमए मध्ये जरी सोडला आर्टिकलशिप केल्यानंतर तरी कंपनीमध्ये तुम्हाला जॉब चांगल्या प्रकारे मिळेल. ह्याची वेबसाईट icmai.in, ह्याच्यावर तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता आणि तुम्ही पाहू शकता ते. त्याच्यानंतर सीएस हा कोर्स आहे सिमिलर टू सीए आणि सीडब्ल्यूए, पण ह्याच्यात कंपनी सेक्रेटरीचं काम तुम्हाला सगळं आहे. हा कोर्स सीए पेक्षा ही इझी कोर्स आहे. तुम्ही हे कधीही करू शकता. तुम्ही घरी बसून सुद्धा सीएसचं काम करू शकता, कारण की सीएसचं मेन काम जे आहे ते ऑनलाईन आहे. बरंच जसं आज आपण ऑनलाईन शिकतोय तर सीएसचं काम मेनली एमसीए पोर्टल आणि रिलेटेड गोष्टीचं आहे. त्याच्यामुळे डिस्टन्स लर्निंग हे करू शकता आणि डिस्टन्स वर्किंग पण तुम्ही करू शकता. दिस कोर्स इज अ आयडियल कोर्स फॉर गर्ल स्टुडंट. जनरली आजकाल आम्ही पाहतो की मुलींचं बरंच प्रमाण वाढलंय सीए आणि सीएस मध्ये. तर दीज टू कोर्सेस आर व्हेरी सुटेबल फॉर गर्ल कॅन्डिडेट. त्याच्यात तुम्हाला 3 परीक्षा द्यायच्या आहेत, सीएस ईईटी, सीएस एक्झिक्युटिव्ह आणि सीएस प्रोफेशनल. सीएस ईईटी ही जी परीक्षा आहे ती एमसीक्यू बेस्ड आहे, एकदम इझी, त्याच्यात निगेटिव्ह मार्किंग नाही, काही नाही. ती पास झाल्यानंतर तुम्ही सीएस एक्झिक्युटिव्हची परीक्षा देऊ शकता आणि मग सीएस प्रोफेशनल. जनरली ह्या कोर्सला पण एक 3 ते 4 वर्ष लागतील. तुम्हाला सीएस ईईटीची परीक्षा वर्षातून 4दा देता येते आणि इतर परीक्षा एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल वर्षातून 2दा देता येते. रजिस्ट्रेशन ह्याचं 10वीच्या नंतर तुम्हाला करता येईल. 40% इच सब्जेक्ट म्हणजे पासिंग आणि 50% ओव्हरऑल हा पण क्रायटेरिया इथे आहे. तुम्ही जर आज 10वीच्या नंतर सीएस चालू केलं तर 2026 मध्ये तुम्ही सीएस बनू शकता. तर सीएस कोर्स इज अगेन सिमिलर टू सीए कोर्स, पण कम्पॅरेटिव्हली इझी आहे. सीए, सीएस, सीडब्ल्यूए मध्ये सीए कोर्स हा सर्वात टफ आहे, पण मोस्ट रेम्युनरेटिव्ह कोर्स आहे आणि जास्त करिअर ऑप्शन सीए मध्ये आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आता काही कोर्सेस मी सांगेल जे दीज आर व्हेरी हाय रेटेड कोर्स, पण हे जनरली तुम्हाला लातूरमध्ये किंवा इव्हन औरंगाबादमध्ये तुम्ही राहून हे कोर्सेस नाही करू शकत. आणि तुम्ही जर हे कोर्स पास जरी केलं तरी तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज ह्या मुंबई, पुणे किंवा आउटसाइड इंडिया ह्याच अवेलेबल असतील. आपले सीए, सीएस, सीडब्ल्यूए कोर्स तुम्ही कुठेही राहून करू शकता. यू कॅन वर्क फ्रॉम एनिवेअर. लातूरच काय, पण लातूरपेक्षाही आपण तालुक्यात गेलं तरी तिथेही तुम्हाला सीए मिळतील. पण हे सीएफए किंवा हे जे दुसरे कोर्सेस मी आता सांगणार आहे, दीज हॅव टू बी डन स्पेसिफिकली आउटसाइड आणि तुम्हाला मुंबई, पुणे अशा मोठ्या जागी जॉब करता येईल. छोट्या जागी तुम्हाला जॉब मिळणार नाही. तर सीएफए हा कोर्स यूएसचा कोर्स आहे. जनरली इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स, इन्व्हेस्टमेंट कसं कुठे करायचं आणि बँकेत वगैरे त्याचं खूप यूज आहे. ते 3 लेवलमध्ये परीक्षा असते, 4 वर्षात करावं लागतं. पण हा कोर्स आफ्टर बीकॉम आहे. जसं सीए, सीएस, सीडब्ल्यू तुम्ही 12वीच्या नंतर करू शकता. बीकॉमच्या सोबत म्हणजे तुम्हाला बीकॉम ही होईल आणि सीए, सीएस, सीडब्ल्यू ही होईल. पण हा जो कोर्स आहे तो सोबत नाही करता येत, हा बीकॉम झाल्यानंतर करता येतो. ह्याच्यात तुम्हाला 3 परीक्षा पास करायच्या आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला 4 वर्षाचा प्रोफेशनल एक्सपिरियन्स लागेल आणि देन यू कॅन बिकम अ मेंबर ऑफ दिस इन्स्टिट्यूट. पॅकेज इज डेफिनेटली मोर दॅन सीए. सीए ला 7 लाख पॅकेज आहे, तर ह्याला 8 ते 10 लाख रुपये पॅकेज आहे ओपनिंग. आणि पुढे मग जसं तुम्ही काम कराल त्या हिशोबाने पॅकेज वाढत जाईल. ऍक्च्युअली हा एक कोर्स अजून आहे जो इन्शुरन्स आणि रिस्क मॅनेजमेंट रिलेटेड आहे. ज्याला मॅथ्स मध्ये खूप इंटरेस्ट आहे, दोज पीपल कॅन डेफिनेटली गो फॉर दिस कोर्स आफ्टर सीए ऑल्सो. तुम्ही सीएफए, ऍक्च्युअली हे सगळे कोर्स सीए नंतरही करू शकता व्हाईल यू आर वर्किंग. म्हणजे तुम्ही स्वतःच जॉब करा किंवा स्वतःच काही प्रॅक्टिस करा आणि ते करता करता तुम्हाला हे दुसरे कोर्सेस करता येतील. ऍक्च्युअली हा खूप रेकॉग्नाइज कोर्स आहे, पण ह्याला अपॉर्च्युनिटी फक्त मुंबई, दिल्ली
ह्या 2 किंवा चेन्नई ह्या 3 जागेत तुम्हाला मिळेल, बाकी कुठेच इव्हन पुण्यालाही नाही मिळणार. अदरवाइज यू हॅव टू गो आउटसाइड इंडिया. तर ऍक्च्युली हा कोर्स आहे, त्याची वेबसाईट आहे actuariesIndia.org.in. ह्याच्यात तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय. ऍक्च्युरीचं काम आहे इन्शुरन्सच्या रिलेटेड जे पण प्रोडक्ट येतात, म्हणजे कोणत्या प्रोडक्टला किती इन्शुरन्स लागलं पाहिजे किंवा कोणता नवीन प्लॅन आणायचा, हे सगळं काम हे ऍक्च्युरीज करतात. ऍक्च्युरी मध्ये तुम्हाला जनरली 14 पेपर क्लिअर करायचे. मोस्ट ऑफ देम आर रिलेटेड टू मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स. तर हा जो सगळा बेस आहे, हा तुम्ही 11वी-12वी करता करता करू शकता. त्याच्यानंतर इतर करिअर ऑप्शन्स तुम्हाला जे आहेत, LLB हा ऑप्शन आहे. LLB बद्दल मी जास्त बोलणार नाही. LLB मध्ये तुम्हाला 3 आणि 5 वर्षाचे असे 2 प्रोग्राम आहेत. यू कॅन डू LLB आफ्टर BCom इन 3 इयर्स किंवा आफ्टर 12th इन 5 इयर्स. त्यासाठी तुम्हाला एंट्रन्स एक्झाम देणं गरजेचं आहे. क्लॅट, LSAT, AILET, लॉसेट वगैरे वगैरे. त्याला बरेचसे चांगले टॉप कॉलेजेस पण आहेत. त्याच्यानंतर तुम्ही MBA करू शकता. MBA बद्दल जास्त सांगायची गरज नाही, तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. त्याला पण CET असते आणि ऑल दी CET हॅव टू बी गिवन आफ्टर BCom. त्याच्यामुळे तुम्ही 11वी-12वी मध्ये चांगला अभ्यास करून BCom सोबत हे तयारी करू शकता. यू कॅन डू MBA इव्हन आफ्टर CA. आता बँकिंग आणि इन्शुरन्स हे 2 इम्पॉर्टंट करिअर ऑप्शन्स आपण पाहू. बँकिंग मध्ये तुम्हाला जनरली पब्लिक सेक्टर बँक्सच्या परीक्षा असतात. क्लर्क, ग्रेड 1 ऑफिसर, ग्रेड 2 ऑफिसर, मॅनेजर, अशा वेगवेगळ्या परीक्षा आहेत. तुम्हाला जर त्याच्यात ऑल इंडिया परीक्षा द्यायची असेल तर 21 to 26 इयर्स ऑफ एज पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त एज असली तर यू आर नॉट एलिजिबल. तुम्ही ग्रॅज्युएट आहात, CA आहात, यू कॅन गिव्ह दॅट एक्झाम. इंग्लिश, लॉजिकल रिझनिंग आणि मेंटल अबिलिटी ह्या 3 गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे. जे तुम्ही 8वी, 9वी, 10वी मध्ये शिकता, लॉजिकल रिझनिंग, मेंटल अबिलिटी, ते कंपल्सरी आहे. त्याच्या सोबत इंग्लिश चांगलं येणं गरजेचं आहे. त्याच्यात 3 प्रकारचे पेपर आहेत. पहिला रिटन पेपर आहे मेंटल अबिलिटीवर ऑब्जेक्टिव्ह टाईप. दुसरा हा इंग्लिश एसे रायटिंगचा पेपर आहे. आणि तिसरा जो आहे इकॉनॉमिक्स आणि सोशल प्रॉब्लेम्सवर असतो. त्याच्यात इंटरव्ह्यू घेतला जातो आणि देन द स्टुडंट आर सिलेक्टेड फॉर पब्लिक सेक्टर एक्झाम. बाकी प्रायव्हेट सेक्टर मध्ये या सगळ्या परीक्षा नाही. त्या फक्त पब्लिक सेक्टर म्हणजे जे SBI किंवा बँक ऑफ बरोडा किंवा बँक ऑफ इंडिया अशा बँकेत जायला. इन्शुरन्स मध्ये सुद्धा आपल्याला ऑप्शन्स अवेलेबल आहेत. यू कॅन बिकम ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर किंवा असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर इन LIC, GIC अशा बऱ्याच अशा संस्था आहेत गव्हर्नमेंटच्या. तुम्ही त्याच्यात ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जाऊ शकता, डेव्हलपमेंट, प्रोडक्ट डेव्हलपमेंट किंवा अकाउंट्स मध्ये जाऊ शकता. AAO ला जनरली प्रत्येक 3 वर्षात प्रमोशन मिळतं. त्याच्यासाठी तुम्हाला इन्शुरन्सची एक बेसिक परीक्षा द्यावी लागते. 21 to 28 इज द एज. त्याला मिनिमम 50% पासिंग क्रायटेरिया आहे. त्याला 2 पेपर आहेत. एक ऑब्जेक्टिव्ह टाईप पेपर आहे, जनरली मेंटल अबिलिटी हे रिलेटेड, आणि दुसरा एसे टाईप पेपर असतो. जसं तुम्ही तुमच्या दुसऱ्या परीक्षेत असतं तसं, UPSC, MPSC सारखं. त्याच्यात तुमचं इंटेलिजन्स आणि मॅथमॅटिकल बॅकग्राऊंड, मेंटल अबिलिटी हे चेक केलं जातं. ते झाल्यानंतर इंटरव्ह्यूला बोलवलं जाईल आणि ही परीक्षा दिल्यानंतर यू आर एलिजिबल फॉर बिकमिंग अ इन्शुरन्स पर्सन. म्हणजे तुम्हाला एजंट नाही बनायचंय. दिस इज नॉट अ एक्झाम फॉर बिकमिंग एजंट. LIC मध्ये तुम्हाला जॉब करायचा असेल किंवा जनरल इन्शुरन्स कंपनीमध्ये जॉब करायचा असेल तर त्यासाठी ही एलिजिबिलिटी आहे. लास्टली यू कॅन बिकम अ इन्शुरन्स सर्वेअर. म्हणजे आपल्याकडे काही दुर्घटना घडली आणि त्याचं इन्शुरन्सचं पहिले सर्वे करावं लागतं. त्या सर्वेअर साठी पण तुम्ही अप्लाय करू शकता. दॅट इज अ इंडिपेंडेंट प्रोफेशन विच यू कॅन गो फॉर. त्याची परीक्षा असते. सर्वेअर्स हे एम्प्लॉई नसतात, पण ते इन्शुरन्स कंपनीला मदत करतात किंवा लॉस किती झालाय, किती क्लेम दिलं पाहिजे वगैरे वगैरे. तर ते इंडिपेंडेंट प्रोफेशनल आहे. हे तुम्ही आफ्टर BCom करू शकता. तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स घ्यावा लागेल आणि देन यू कॅन डेफिनेटली डू दिस वर्क. असे बरेचसे ऑप्शन दुसरे सुद्धा आहेत. बर्डे सर तुम्हाला गाईड करतीलच त्याच्यात. मी हे जे पण सांगितलं ह्याचं PPT समहाव शेअर करता नाही आलं, पण अच्छा आता चालू झालं होतं. ठीक आहे, शेअरिंग ऑप्शन. बट दीज आर द डिफरंट ऑप्शन्स विच वर अवेलेबल. मी माझं PPT मॅडमला मेल करतो मॅडम, तर तुम्ही ते पुढे मुलांना जर शेअर करायचं असेल शेअर करता येईल.
तर हे सगळं बोलून मी माझे प्रेझेंटेशन संपवतो. काही डाउट्स असतील तर मॅडम किंवा सरांच्या संमतीने घेता येतील, किंवा बर्डे सर पण आहेत, ते पण तुमचं डाउट्स वगैरे क्लिअर करू शकतात. थँक्यू. आपल्याला आज दिली आहे. हॅलो 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 बोलू. सरांनी करिअरच्या खूप संधींची माहिती आपल्याला आज दिली आहे. धन्यवाद सर. आपण जे मार्गदर्शन केले ते नक्कीच विद्यार्थ्यांना मोलाचे ठरणार आहे व त्यांचं करिअर निवडण्यात त्यांना निश्चितच मदत करणार आहे. याच आणखी विद्यार्थ्यांना मी असं सांगू इच्छिते की आपल्या वरिष्ठ महाविद्यालयातच यापैकी बीकॉम बँकिंग अँड इन्शुरन्स, कम्प्युटर ऍप्लिकेशन, बीकॉम फॉरेन ट्रेड, बीकॉम कॉस्ट मॅनेजमेंट अँड अकाउंटन्सी, बीकॉम फायनान्शियल मार्केट्स, बीकॉम जनरल, एमकॉम, बीबीए, बीसीए इतके सगळे कोर्सेस एकाच छत्राखाली उपलब्ध करून दिलेले आहेत. दयानंद शिक्षण संस्था ही नेहमीच शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य अशी संस्था आहे. कोरोना महामारी सुरू असताना देखील विद्यादानाचे कार्य हे अखंडित ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून सुरू आहे. अकॅडमिक सोबतच विविध परीक्षांमध्ये विद्यार्थी सहभागी होत असतात आणि उत्तुंग यश मिळवत असतात. यामध्ये ऑलिम्पियाड, एमफ्लॅट यासारख्या विविध परीक्षांचा समावेश होतो. महाविद्यालयातील शैक्षणिक माहिती देण्यासाठी मी समन्वयक सुभाष मोरे सर यांना विनंती करते की त्यांनी शैक्षणिक माहिती विद्यार्थ्यांसाठी द्यावी. सर दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय लातूर 11वी ऑनलाईन तासिकेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा विद्यार्थी पालक मेळावा. तर या विद्यार्थी पालक मेळाव्याचे अध्यक्ष आमच्या दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर राजाराम पवार सर, तसेच या विद्यार्थी पालक मेळाव्याला प्रमुख वक्ते म्हणून उपलब्ध झालेले CA निखिलजी जाजू, प्रमुख उपस्थितीमध्ये दयानंद शिक्षण संस्थेचे सदस्य माननीय विशालजी अग्रवाल सर, श्री प्रणवजी शाह दयानंद शिक्षण संस्थेचे सदस्य, तसेच CA संभाजी सरडे सर, CA श्रीकांत बुतडा, दयानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या परिवेशिका डॉक्टर अंजली बुरांडे मॅडम या मंचावर उपस्थित आहेत. आपण आज ऑनलाईन क्लासेसमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्या विद्यार्थ्यांचा आपण पालक मेळावा गेलोत. सर्वप्रथम मी सर्व विद्यार्थ्यांचं दयानंद वाणिज्य महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्या त्याबद्दल मी सर्वांचं दयानंद वाणिज्य महाविद्यालयामध्ये स्वागत करतो. आपण 11वी ऑनलाईन तासिकेसाठी प्रवेश घेतलेला आहे. प्रामुख्याने आपला 11वीमध्ये कोणकोणते विषय आहेत या संदर्भातली मी सुरुवातीला थोडक्यात माहिती सांगणार आहे. 11वी कॉमर्स या फॅकल्टीमध्ये दयानंद वाणिज्य महाविद्यालयामध्ये 4 विषय आपल्यासाठी कंपल्सरी आहेत. इंग्लिश, OCM ऑर्गनायझेशन्स ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स आणि बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हे सब्जेक्ट सर्वांसाठी कंपल्सरी आहेत. आपल्याला 2 सब्जेक्टमध्ये ऑप्शन आहे. एक आहे SL
SL म्हणजे सेकंड लँग्वेज, आणि सेकंड लँग्वेजमध्ये मराठी, हिंदी, संस्कृत, IT. आणि आपल्या इकडे व्होकेशनलचे 2 सब्जेक्ट्स आहेत, बँकिंग आणि SIC. तर यापैकी आपण एक विषय घेऊ शकतो. आणि ऑप्शनलमध्ये पुन्हा दुसरा ऑप्शनलचा एक ग्रुप आहे, SP आणि मॅथ. आणि बँकिंग आणि SIC हा एक दुसरा ऑप्शनलचा ग्रुप आहे. यापैकी आपण एक सब्जेक्ट घेऊ शकतो. पण आपण SL ग्रुपमध्ये जर बँकिंग विषय जर घेतला असेल तर सेकंड ऑप्शनलमध्ये आपल्याला बँकिंगच विषय घ्यावा लागतो, कारण तो विषय हा 200 मार्कासाठी आहे, बँकिंग आणि SIC. तर असे आपले इथे विषय आहेत, त्या विषयाची तुम्ही निवड करू शकतात. बँकिंग आणि SIC या विषयाला मर्यादित जागा असल्यामुळे त्याची जी निवड होते विद्यार्थ्यांची ती गुणवत्तेनुसार आणि आरक्षणानुसार केली जाते. 11वी वर्गातील ऑनलाईन तासिका या आम्ही सर्व मायक्रोसॉफ्ट टीम्स या टीम्सच्या माध्यमातून घेतो. आणि आमच्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक या मायक्रोसॉफ्ट टीम्सच्या मार्फत स्मार्ट बोर्डवर, जे आमच्या इथं 10 क्लासरूममध्ये पूर्ण स्मार्ट बोर्ड आहेत, त्या स्मार्ट बोर्डवर आम्ही तासिका घेतो. या मायक्रोसॉफ्ट टीम्समध्ये सर्व विद्यार्थींना आम्ही युजर ID आणि पासवर्ड देतो. ते विद्यार्थी क्लासमध्ये जॉईन होतात आणि 50 मिनिटाच्या आमच्या तासिका आहेत. 50 मिनिटाचे सध्या आम्ही 3 तासिका ठेवलेल्या आहेत. तर त्यामध्ये तुम्हाला ज्या काय अडचणी असतील त्या तुम्ही प्रत्येक शिक्षकाला शेवटच्या 10 मिनिटांमध्ये किंवा 5 मिनिटांमध्ये जो तुम्हाला कंटेंट शिकवलेला आहे 40-45 मिनिटांमध्ये, त्यामध्ये तुम्ही त्यांचे तुमचे जे काही विषयाचे त्या कंटेंटचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही त्या विषय शिक्षकाला त्यावेळेस तुम्ही विचारू शकतात 5 मिनिटांमध्ये. पण सर्वांना एक विनंती की आता जे तुम्हाला मायक्रोसॉफ्ट टीम्स मार्फत जे तुम्हाला युजर ID मिळालेला आहे आणि महाविद्यालयामधून पासवर्ड मिळालेला आहे, युजर ID आपल्याला मिळालेला आणि पासवर्ड महाविद्यालयात पुन्हा स्वतःचा पुन्हा एक रिसेट पासवर्ड करावा लागतो. आणि तो तुम्ही आता जवळजवळ सगळ्यांनी रिसेट पासवर्ड केलेला आहे. पण जो तुम्ही रिसेट पासवर्ड केलेला आहे तो पासवर्ड व्यवस्थित ठेवून द्या, कारण जेव्हा किंवा तुम्हाला दुसरा कुठला जर का डिव्हाइस वापरायचा असेल, म्हणजे दुसऱ्या मोबाईलमध्ये किंवा एखाद्या लॅपटॉपमध्ये, तो पासवर्ड लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. तर हे मायक्रोसॉफ्ट टीम्समध्ये लक्षात ठेवणं, कारण मग नंतर जर तुमचा पासवर्ड हरवला तर तुम्हाला तो रिसेट मग महाविद्यालयामधून करून घ्यावा लागतो. तर हे सर्वांसाठी महत्त्वाचं आहे. मायक्रोसॉफ्ट टीम्समध्ये जॉईन होताना सर्वांनी हे लक्षात घ्यायचं आहे. आणि आज जे ऑनलाईन तासिकेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे जे पालक आहेत त्यांनाही विनंती आहे की मुलं जे तासिकाला बसतात त्यावेळेस ते मुलं तासिकाला बसतात का हे पाहणं आपलं देखील काम आहे. कारण ऑफलाईन तासिका असतील तर आम्ही महाविद्यालयामध्ये लक्ष देऊ शकतो, पण ऑनलाईन तासिकेमध्ये आपणा सर्वांना मुलं तासिकाला बसलेत का, व्यवस्थित ते टीम्समध्ये जॉईन झालेत का, हे पाहणं आपली गरज आहे, लक्षात ठेवणं. यानंतर महाविद्यालयामध्ये आपल्या शासनाच्या नियमाप्रमाणे 11वी वर्गाच्या एकूण 4 परीक्षा होतात. या 4 परीक्षांमध्ये पहिली जी परीक्षा आहे ती 25 गुणाची असते, ती प्रथम घटक चाचणी, फर्स्ट युनिट टेस्ट. पुन्हा सेकंड जे आहे ती प्रथम सत्र, ती 50 गुणाची असते. तिसरी जी परीक्षा असते ती 25 गुणाची, ती द्वितीय घटक चाचणीला सेकंड युनिट टेस्ट आपण म्हणतो. आणि चौथी म्हणजे तुमची ॲन्युअल एक्झाम असते. ॲन्युअल एक्झाम 80 मार्काची प्लस 20 मार्काचे प्रॅक्टिकल एक्झाम, अशी 100 मार्काची तुमची वार्षिक परीक्षा घेतली जाते. सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की कारण ह्या ज्या सर्व परीक्षा 11वी वर्गाच्या तुमच्यासाठी सर्व महत्त्वाच्या आहेत, कारण शेवटी जो तुमचा रिझल्ट जो असतो 11वीचा जो रिझल्ट काढला जातो ते सगळ्या एक्झामचा, कारण तुमची वर्षभरामध्ये प्रत्येक विषयाची 200 मार्काची एक्झाम होते आणि त्या 200 मार्काच्या एक्झामचं आम्ही शेवटी काय करतो, ॲव्हरेज काढतो आणि ते ॲव्हरेज मार्क्स हे तुमच्या मार्क्स मेमोवर दिले जातात. त्यामुळं सर्वांनी ज्या महाविद्यालयामध्ये आता कोविड असल्यामुळे ज्या काही ऑनलाईन आम्ही परीक्षा घेऊ किंवा मग शासनाच्या नियमाप्रमाणे ऑफलाईन महाविद्यालय चालू झालं ऑफलाईन परीक्षा घेऊ, पण त्या सर्व परीक्षा आपण देणे महत्त्वाचं आहे, कारण ह्या परीक्षेतले सर्व गुण हे तुमच्या वार्षिक परीक्षेमध्ये कॅल्क्युलेट केले जातात. हे सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. महाविद्यालयामध्ये अभ्यासक्रमाच्या साठी अजून एक इतर उपक्रम राबविले जातात, त्याच्यामध्ये NFLAT, नॅशनल फायनान्शियल लिटरसी असेसमेंट टेस्ट, सेबी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यामार्फत घेण्यात येते. आपल्या महाविद्यालयामध्ये पण ती परीक्षा घेतली जाते. ही जी परीक्षा आहे ती पूर्णपणे ऑनलाईन परीक्षा होते. या परीक्षेचं आपल्या महाविद्यालयामध्ये पण त्याची तयारी करून घेतली जाते. शैक्षणिक वर्ष गेल्या वर्षी पण ही परीक्षा झाली होती. आपण देखील नॅशनल फायनान्शियल लिटरसी असेसमेंट टेस्ट, राष्ट्रीय वित्तीय साक्षरता चाचणी,
यामध्ये देखील आपण परीक्षेमध्ये सहभागी होऊ शकतात. ही परीक्षा पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट घेतली जाते. यानंतर या परीक्षेच्या व्यतिरिक्त अजून एक दुसऱ्या परीक्षेच्या आपण अभ्यासक्रमासोबत तयारी करून घेतो, ते म्हणजे सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन, जी ओल्ड बिगेस्ट ऑलिम्पियाड एक्झाम आहे. जवळजवळ जगातील 18 कंट्रीजमध्ये ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेची देखील तयारी आपल्या महाविद्यालयामध्ये आपण करून घेतो. या सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशनमध्ये आपण त्यातलं ICO म्हणजे इंटरनॅशनल कॉमर्स ऑलिम्पियाड ही परीक्षा आपण आपल्या महाविद्यालयामध्ये त्यांच्या सायन्स ऑलिम्पियाडची घेतो. कारण आपण सगळ्यांनी कॉमर्स फॅकल्टी निवडलेली आहे आणि कॉमर्स फॅकल्टीमधली ही आपण मग सायन्स ऑलिम्पियाडची जी लास्ट इयरला म्हणजे गेल्या त्याच्या आधी ICSO होती, लास्ट इयरला ICO झाली, इंटरनॅशनल कॉमर्स ऑलिम्पियाड. ही जी ओल्ड बिगेस्ट ऑलिम्पियाड आहे, या ऑलिम्पियाड एक्झाममध्ये म्हणजे कॉमर्समध्ये जे काय नवीन हे पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह परीक्षा आपल्याला घेतली जाते. यावर्षी देखील पॅन्डेमिक कोरोना असल्यामुळे त्यामुळे ही देखील परीक्षा ऑनलाईन घेतली जाणार आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी या ऑनलाईन परीक्षेला प्रेझेंट राहायचं, रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि या परीक्षेची तयारी वर्ग आपल्या महाविद्यालयामध्ये घेतले जातात. जवळजवळ या परीक्षेला 4 सब्जेक्ट्स आहेत. एक म्हणजे बिझनेस स्टडीज, म्हणजे जी तुम्ही OCM हा सब्जेक्ट आहे. दुसरा आहे अकाउंटन्सी, जे आपलं बुक किपिंग अँड अकाउंटन्सी 11चं. तिसरा जो सब्जेक्ट आहे इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट आहे. आणि चौथा जो आहे रिझनिंग, याच्या रिलेटेड ह्या एक्झाम्स आहेत. याची पूर्ण आपण महाविद्यालयामध्ये तयारी करून घेतो. तर ही वर्ल्ड बिगेस्ट ऑलिम्पियाड जी एक्झाम आहे, या परीक्षेला आपण सर्वांनी इंटरनॅशनल कॉमर्स ऑलिम्पियाड, जे आपली ऑलिम्पियाड कॉमर्समधली सगळ्यात मोठी एक्झाम आहे, त्या परीक्षेला देखील आपण सर्वांनी रजिस्ट्रेशन करावं, जेणेकरून तुम्हाला आंतरराष्ट्रीय लेवलला परीक्षा कशा घेतल्या जातात, त्याचे क्वेश्चन कसे असतात हे कळून शकतं. आणि याच्यामध्ये जर विद्यार्थी जर चांगल्या गुणांनी रँकमध्ये आले, इंटरनॅशनल रँक, तर जवळजवळ त्याचं प्रथम बक्षीस हे 1 लाख रुपये आहे. दुसरं आहे 75 असे बक्षीस त्यामध्ये रोख स्वरूपामध्ये दिले जातात. तर सर्वांनी या परीक्षेमध्ये पार्टिसिपेट व्हावं असं मी विनंती करतो. आणि महाविद्यालयामध्ये सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन, NFLAT एक्झाम याबरोबर आपल्या महाविद्यालयामध्ये CA फाउंडेशनचे क्लासेस घेतले जातात. या CA फाउंडेशन क्लासेससाठी जवळजवळ CA जे आहेत तेच आपल्याला मार्गदर्शन करतात. यासाठी सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या मंचावर उपस्थित आहेत सरडे सर, ते तुम्हाला CA फाउंडेशन क्लासेसविषयी सविस्तर माहिती सांगतील. तसेच आपल्या महाविद्यालयामध्ये करिअर बिल्डिंग क्लास, म्हणजे कॉमर्समध्ये जे कोणकोणते करिअर आहे त्यामध्ये कोणकोणते क्वेश्चन्स असतात, कशा पद्धतीने त्याची तयारी करावी लागते, या संदर्भाचे देखील आपल्या महाविद्यालयामध्ये क्लासेस घेतात. यासाठी पण महाविद्यालयामध्ये जे तुम्हाला प्राध्यापक शिकवायला ते पण CA आहेत. CA उदय किटीकर सर आणि भुतडा सर हे तुम्हाला याविषयी या क्लासेसचं मार्गदर्शन करतात. तर याच्याविषयी देखील डिटेल माहिती सांगण्यासाठी आपल्या मंचावर उपस्थित आहेत भुतडा सर. ते तुम्हाला करिअर बिल्डिंग कोर्सेस संदर्भात, त्याचे कोर्सेस कसे असतात, त्याच्यामध्ये कोणकोणत्या परीक्षेची तयारी करून घेतली जाते, याविषयी तुम्हाला ते सविस्तर माहिती सांगणार आहे. महाविद्यालयामध्ये अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त इतर पण उपक्रम राबवले जातात. म्हणजे 11वी-12वीची तयारी, त्याबद्दल त्या 11वी-12वी कॉमर्स रिलेटेड ज्या एक्झाम्स आहेत त्याची पण तयारी घेतली जाते. पण काही इतर उपक्रम म्हणजे सोशल ॲक्टिव्हिटीज पण राबवले जाते आपल्या महाविद्यालयामध्ये. आपल्या महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना NSS याचे 2 युनिट स्वतंत्र कार्यरत आहेत. आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाचे सेपरेट 2 युनिट आहेत आणि त्याचे 2 कार्यक्रम अधिकारी आहेत. या राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत आपल्या समाजासाठी मग ज्या जनजागरण रॅली असतात, प्लास्टिक मुक्ती रॅली असेल, एड्स जनजागरण रॅली असेल, पुन्हा शासनाचा पल्स पोलिओ प्रोग्राम असेल, या प्रोग्रामसाठी आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित राहतात आणि आपलं समाजामध्ये हे सामाजिक जाणीव जागरूक करतात. आणि यानंतर राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत एक 7 दिवसाचा ग्रामीण भागामध्ये कॅम्प घेतला जातो. या कॅम्पमध्ये त्या ग्रामीण भागामध्ये राहून त्या ठिकाणी त्या गावातील जनजागृती केली जाते, त्या गावामध्ये स्वच्छता केली जाते. असे वेगवेगळे कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत केले जातात. या राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये पण आपण सहभागी होऊ शकतात. आणि महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या व्यतिरिक्त क्रीडा विभाग एक स्वतंत्र आहे. आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर, राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर सहभागी झालेले आहेत. क्रीडा विभाग देखील स्वतंत्र आहे.
आणि या क्रीडा विभागामध्ये जर तुम्ही सहभागी झाला तर बोर्डाचे जे काही तुमचे ग्रेस गुण आहेत ते देखील तुम्हाला दिले जातात. क्रीडा विभागाचे स्वतंत्र विभाग आहे, त्यासाठी प्राध्यापक टप्पेकर मॅडम आहेत, त्यांच्याशी तुम्ही नंतर कम्युनिकेट करू शकतात आणि त्यांच्याशी तुम्हाला जे क्रीडामध्ये ज्या कोणत्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं त्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकतात आणि जे काय तुम्हाला बोर्डाचे ग्रेस गुण आहेत ते देखील त्यांच्यामार्फत तुम्हाला दिले जाऊ शकतात, बोर्डामध्ये आपण पाठवून दिले जाऊ शकतात. असे महाविद्यालयामध्ये शैक्षणिक आणि इतर उपक्रम राबवले जातात. तर मी सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना आवाहन करतो की आपण महाविद्यालयामध्ये ज्या काही आम्ही शैक्षणिक उपक्रम राबवतो, शैक्षणिक उपक्रमाच्या इतर जे उपक्रम राबवतो यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि आमच्या महाविद्यालयाचं म्हणजे तुमचं नाव लौकिक मोठं करावं अशी मी विनंती करतो. आणि एवढं बोलून माझं शैक्षणिक माहिती संपवतो. धन्यवाद. हॅलो. महाविद्यालयात घेण्यात येणाऱ्या परीक्षा, विविध उपक्रम आणि महाविद्यालयात शिकवले जाणारे विषय याबाबत संपूर्ण माहिती सरांनी दिली आहे. धन्यवाद सर. सीए बनायचे या एकाच उद्देशानं कॉमर्सला ऍडमिशन घेणाऱ्यांची संख्या खूप असते. सीए इन चाइल्डहुड दे वेर जस्ट लेटर्स, नाउ इट्स अ ड्रीम. अशाच काही भावना तुमच्यामधील कित्येकांच्या असतील. सीए कोर्स साठी काय तयारी करायला हवी व एकंदरीतच त्याबाबतची माहिती देण्यासाठी सीए माननीय श्री संभाजी सरडे सर इथे उपस्थित आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर पवार सर, कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभलेले संस्थेचे सदस्य आदरणीय अग्रवाल सर आणि शहा सर, प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले सीए निखिल जाजू सर, तसेच सीए बुधरा सर, बुरांडे मॅडम, मोरे सर, आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, आज मी आपल्यासमोर उभा आहे ते सीए कोर्सची कंप्लीट माहिती सांगण्यासाठी. नॉर्मली आजकाल ज्यावेळेस आपण सीए हे दोन लेटर्स ऐकतो, बोलतो, त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते की सीए हा कोर्स डिफिकल्ट आहे. सीए हा कोर्स करण्यासाठी खूप खर्च येतो आणि सीए करण्यासाठी खूप कालावधी लागतो, असं बऱ्याच जणांकडून आपण ऐकलेलं आहे. ज्यावेळेस मी स्वतः सीए करण्यासाठी पुण्याला गेलो होतो 2001 साली, जवळपास 50 ते 100 जणांना मी भेटलो होतो की एक्झॅक्टली सीए करू का नको म्हणून. तर प्रत्येकाचं ओपिनियन एकच होतं की सीए हा विचार सुद्धा डोक्यात आणू नको. म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीला विचारतो की सीए करायचं का नाही, त्यावेळेस त्याची सुरुवात होते की सीए हा डिफिकल्ट कोर्स आहे आणि त्याचा रिझल्ट खूप कमी असतो, तो आपण होऊ शकत नाही, अशा पद्धतीनं होते. ते का होते? कारण सीए डिफिकल्ट असं का वाटतं? कारण त्याचा रिझल्ट खूप कमी आहे असं आपण ऐकतो. तर सीएचा रिझल्ट खरंच कमी आहे का? तो कमी का लागतो? याबद्दल मी सविस्तर बोलणार आहेच. यापूर्वीच सीए जाजू सरांनी आपल्याला सीए कोर्सबद्दल थोडक्यात माहिती सांगितलेली आहेच. माझे काही पॉईंट्स रिपीट होतील जे की ऑलरेडी जाजू सरांनी आपल्याला सांगितलेले आहेत. तर आता मी आपल्याला 3 ते 4 गोष्टी बोलणार आहे. ते म्हणजे सीएच्या स्टेजेस किती आहेत. फर्स्ट आहे सीए फाउंडेशन, सेकंड आहे सीए इंटरमिडिएट आणि थर्ड आहे सीए फायनल. आता यासाठी लागणारा कालावधी किती आहे? सीए कंप्लीट होण्यासाठी आपल्याला टोटल ड्युरेशन किती लागेल? तर सीए फाउंडेशन ही जी एक्झाम आहे तर 12वी नंतर लगेच 3 महिन्यानंतर येते. जवळपास मे-जून 2023 साली येईल आपली. तिथून 1 वर्षानंतर म्हणजे मे 2024 मध्ये सीए इंटरची एक्झाम येईल.
आणि CA इंटर एक्झाम क्लिअर झाल्यानंतर आपल्याला 3 वर्षाची आर्टिकलशिप करावी लागते. आर्टिकलशिप म्हणजे जे CAचं ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये आपल्याला प्रॅक्टिस करावी लागेल. 3 वर्षे असेल आणि ज्यावेळेस आपली 2.5 वर्षाची आर्टिकलशिप कंप्लीट होईल त्यावेळेस आपण CA फायनलची एक्झाम देऊ शकतो. जवळपास CA फायनलची आपली एक्झाम येईल मे 2027 मध्ये. याचा अर्थ असा आहे की 12वी नंतर जवळपास 4 वर्षामध्ये आपण CA हा कोर्स कंप्लीट करू शकतो. CA कोर्स बरोबर आपण नॉर्मली BCom करतो, त्यानंतर MCom ला ॲडमिशन घेतो. म्हणजे MCom पार्ट फर्स्ट कंप्लीट होईपर्यंत कॉमर्समधील सर्वोच्च डिग्री तुमच्या हातामध्ये असू शकते. याचा अर्थ वयाच्या 21 ते 22व्या वर्षी आपण कॉमर्समधली ॲपेक्स डिग्री संपादन करू शकता. यानंतर CA करण्यासाठी खर्च किती येतो? जाजू सरांनी सांगितलंच आहे की CA फाउंडेशन, इंटर आणि फायनलसाठी जवळपास 2.5 ते 3 लाखाचा खर्च येतो. तर त्याच्यामध्ये 2 पार्ट आहेत. एक रजिस्ट्रेशन, जे ICAI या बॉडीकडे आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं. CA फाउंडेशनचा रजिस्ट्रेशनचा खर्च आहे 9,500, CA इंटरचा 18,000 आणि CA फायनलचा 22,000. हे तर ICAI ला आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी पे करावे लागतात. सायमल्टेनियसली आपल्याला त्याची कोचिंग घ्यावी लागते. तर कोचिंगचा खर्च CA फाउंडेशनचा आपल्या महाविद्यालयामध्ये 30,000 एवढी फीस आहे. नॉर्मली जर आपण बाहेर कुठे जॉईन केलात तर हीच फीस 50,000 60,000 असते. परंतु जसंच अगोदर मॅडमनेही सांगितलं, आपल्या संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव सर हे विद्यार्थ्यांचा पूर्ण विचार करतात, पालकांचा विचार करतात. त्यामुळे ही फीस त्यांनी 50,000 60,000 न ठेवता कम्प्लिटली हाफ म्हणजे 30,000 मध्ये आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि त्याचेही त्यांनी 2 टप्पे केलेले आहेत. 11वी मध्ये आपल्याला 15,000 द्यायचे आहेत, 12वी मध्ये 15,000 द्यायचे आहेत. याचा अर्थ तुम्ही विचार करू शकता की संस्था विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा किती विचार करते. CA इंटरसाठी जवळपास 80,000 कोचिंगसाठी खर्च आहे आणि CA फायनलसाठी जवळपास 1,20,000 आहे. अशा प्रकारे जवळपास 3 लाख रुपये CA करण्यासाठी खर्च होतो. परंतु ज्यावेळेस आपण आर्टिकलशिप करतो, तुम्ही ज्यावेळेस आर्टिकलशिपला जाचाल त्यावेळेस पर मंथ ऑन एन ॲव्हरेज 4,000 रुपीज CA तुम्हाला ॲज अ स्टायपंड, ज्याला की आपण सॅलरी म्हणू शकतो, 4,000 पर मंथ म्हणजे प्रत्येक वर्षी जवळपास 50,000 रुपये तुम्हाला ॲज अ स्टायपंड भेटेल. म्हणजेच 1,40,000 ते 1,50,000 पर्यंत तुम्हाला ॲज अ स्टायपंड भेटेल. 3 लाख खर्च आहे टोटल, 1.5 लाख त्याच्यामध्ये तुम्हाला स्टायपंड म्हणून भेटते. म्हणजे खर्च येतो जवळपास 1.5 लाख रुपये. आता आपण येऊयात की CAचा रिझल्ट खरंच टफ आहे का? आपण असं ऐकले की CAचा रिझल्ट 1% लागतो, 2% लागतो. हो, हे सत्य आहे, परंतु ते आजच्या एक्झामसाठी नाही. तर जवळपास 2005 2008-9 पर्यंत आपल्या CA ICAIचा रिझल्ट जो आहे तर तो 1.5% 2.5% लागत होता. ज्यावेळेस मी स्वतः पास झालो होतो त्यावेळेस CA फायनलचा बोथ ग्रुपचा रिझल्ट 1.5% होता. यस, आय ॲग्री. बट आफ्टर दॅट त्यानंतर गोष्टी बदलले. याचं कारण काय? अगोदर कॉमर्स म्हणलं तर 10वीला जे टॉप मुलं असायचे 85-90% 95% वाले ते पूर्ण सायन्सकडे जायचे. त्याच्यानंतर 70-75% मुलं कॉमर्सकडे यायचे, त्यानंतर आर्ट्सकडे जायचे. आणि अगोदर जे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी फॅसिलिटीज होत्या तर तेवढ्याशा उपलब्ध नव्हत्या, अवेलेबल नव्हत्या. परंतु 2008-9 नंतर 2010 नंतर म्हणजे पाठीमागे जवळपास 10 ते 12 वर्षामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ICAI ब्रँचेस ओपन केलेले आहेत. तिथे जे CA कंप्लीट झालेले आहेत त्यांनी त्यांचे कोचिंग चालू केलेले आहे. म्हणजे अगोदरपेक्षा मार्गदर्शन हे खूप वाढलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट,
आज तुम्ही दयानंद महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घेतलात, ॲडमिशन आपल्याला भेटलं, याचा अर्थ होतो की तुम्ही टॅलेंटेड आहात. तुम्हाला 80% 85% प्लस मार्क आहेत. अगोदर ही परिस्थिती नव्हती. आज 85% प्लस स्टुडंट हे CA साठी ॲपियर होतात. त्यांना सायमल्टेनियसली गायडन्स अवेलेबल आहे. त्यामुळे मॅक्झिमम विद्यार्थी, आपल्यासारखे मॅक्झिमम विद्यार्थी हे प्रत्येक परीक्षा CA फाउंडेशन असेल, इंटर असेल, फायनल असेल, फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास होत आहेत. दुसरी गोष्ट, CA अवघड आहे एका मोमेंटसाठी मी मान्य करतो. तर माझा एक काउंटर क्वेश्चन असा आहे की सोपं काय आहे या अकॅडमिक म्हणजे जगामध्ये, सोपं काय आहे? तुम्हालाही माहित आहे यावर्षी 10वीची परीक्षा रद्द झाली. जर समजा ही 10वीची परीक्षा झाली असती तर 100% रिझल्ट लागला नसता. 15-20% मुलं फेल झाले असते. मग असं म्हणायचं का की 10वी डिफिकल्ट आहे? तुम्हाला माहिती नसेल, काही विद्यार्थी BComला देखील फेल होतात. मग म्हणायचं का की BCom ही डिफिकल्ट आहे? एखादी एक्झाम सिंपल आहे, डिफिकल्ट आहे, हे त्या एक्झामवर नसून त्या पर्टिक्युलर विद्यार्थ्यावर आणि त्याच्या अभ्यासावर डिपेंड असतं. त्यामुळे आणि सायमल्टेनियसली सांगायचं म्हणजे, जर समजा आता 10वीतून पास झालेले विद्यार्थी काही सायन्सला गेलेत, सायन्समध्ये गेलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं टार्गेट आहे नीट किंवा JEEची परीक्षा देणे. आपल्याला माहीत असेलही किंवा नसेलही, नीटसाठी जवळपास पूर्ण देशामधून 14 लाख ते 15 लाख विद्यार्थी ॲपियर होतात आणि पूर्ण देशामध्ये मेडिकलच्या सीट्स अवेलेबल आहेत जवळपास 84,000. हे आपण गुगलवर सर्च करू शकता. याचा जर आपण रिझल्ट पाहिला तर जवळपास येतो 5.6%. याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. 15 लाखामधले 84,000 स्टुडंट्स मेडिकलसाठी ॲपियर होत आहेत. व्हॉट अबाउट रिमेनिंग 14 लाख स्टुडंट्स? आपण ज्यावेळेस CAचा विचार करतो, ज्यावेळेस फेल झालेल्या विद्यार्थ्यांचा करतो, पास झालेल्या विद्यार्थ्यांचा जर तुम्ही केलात तर 100% आपण ही CA फर्स्ट अटेम्प्टमध्ये होऊ शकता. आपल्या पालकांना सांगा, आपल्या टीचर्सला सांगा, देशामध्ये जर एक CA पास झाला, माझ्या वेळेस म्हणजे मी ज्यावेळेस परीक्षा देईन, पूर्ण देशामध्ये रिझल्ट टफ आला, डिफिकल्ट आला, एकच विद्यार्थी पास झाला तर तो मी असेन, हा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असू द्या. अशी कुठलीही एक्झाम नाहीये की ते तुम्हाला फेल करू शकते. फक्त एकच व्यक्ती आहे जो आपल्याला CA बनवू शकत नाही आणि तो म्हणजे तुम्हीच. तुम्ही जर विचार केलात की मी CA होऊ शकत नाही, तर कोणीच तुम्हाला CA पास करू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही एक निश्चय करा की यस, आय कॅन बिकम CA. मला भरपूर जण विचारतात की सर, तुम्ही प्रत्येक वेळी कॉमर्समधल्या प्रत्येकाला सांगता की CA हो म्हणून. मग काय प्रत्येक विद्यार्थी CA होणार का? तर माझा एक प्रश्न असतो, मग प्रत्येक विद्यार्थी डॉक्टर होतो का? होत नाही ना. मग नीटसाठी प्रत्येक जण प्रयत्न करतोच ना. मग आपण का करू नये? सायन्समधले अपेक्स डिग्री MBBS साठी जर प्रत्येक जण प्रयत्न करत असेल, तर कॉमर्समधल्या टॉपमोस्ट डिग्रीसाठी आपण प्रयत्न का करू नये? मग कॉमर्समध्ये येण्याचा आपला उद्देश काय आहे? प्लीज याच्यावर तुम्ही सर्वांनी एकदा विचार करा. सध्या CA फाउंडेशनचा रिझल्ट, आता नीट बरोबर मी तुम्हाला कम्पेअर करून सांगतो. नीटचा रिझल्ट 5.6% आहे. CA फाउंडेशनचा लेटेस्ट रिझल्ट 2021 जानेवारी रिझल्ट आहे 24.86%, अराउंड 25%. आपण ऐकलेलं असतं 1%, 2%, पण सध्या 25% पर्यंत रिझल्ट येत आहे. CA इंटरचा रिझल्ट आहे 22% आणि CA फायनलचा रिझल्ट आहे 15%. मी या वर्षीचं पूर्ण डिटेल सांगतोय. हे प्रत्येक गोष्ट आपल्याला गुगलवर अवेलेबल आहेच. आता CA फाउंडेशन बद्दल सांगायचं म्हणल्यानंतर आपल्याकडे 4 विषय आहेत. एक आहे अकाउंट्स 100 मार्क्स, सेकंड लॉ प्लस BCR 60 + 40 100 मार्क्स, इकॉनॉमिक्स प्लस BCK अगेन 60 + 40 100 मार्क्स, and mathematics 100 marks. Total 400 marks exam will be there. प्रत्येक विषयामध्ये आपल्याला कमीत कमी 40 मार्क्स घ्यावे लागतील. जसं 10वी 12वी मध्ये आपल्याला म्हणतो की 35 मार्क्सला पासिंग असतं, तसं इथे प्रत्येक विषयामध्ये 40 मार्काला पास आहे. परंतु या सर्वांची टोटल 200 मार्क असायला पाहिजे, म्हणजे 50% असायला पाहिजे.
अकाउंट आणि लॉ हे विषय डिस्क्रिप्टिव्ह टाईप आहेत. इकॉनॉमिक्स आणि मॅथमॅटिक्स हे विषय MCQ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप आहेत. तर आता या कोर्ससाठी महाविद्यालयामध्ये काय होतं? दयानंद महाविद्यालयामध्ये 2 वर्षाची CA फाउंडेशनची बॅच राबवली जाते. त्याच्यामध्ये शिकवणारे सर्व लेक्चरर्स, फॅकल्टीज हे जवळपास CA आहेतच. नंतर प्रत्येक सब्जेक्ट, प्रत्येक चॅप्टर डिटेलमध्ये शिकवला जातो. 11वी आणि 12वी म्हणजे डिसेंबर 2022 पर्यंत, आय रिपीट, अप टू डिसेंबर 2022 आपले सर्व विषय हे डिटेलमध्ये कंप्लीट केले जातील. 11वीमध्ये डेली 2 आवर्स, 12वीमध्ये डेली 2 आवर्स असे करून आपण 11th आणि 12th मध्ये CA फाउंडेशनचा कोर्स कंप्लीट करतो. ज्यावेळेस विद्यार्थी मे किंवा जून 2023 मध्ये परीक्षा देतील, मार्चमध्ये 12वीची परीक्षा संपते. तिथून 2 ते 2.5 महिन्याचा किंवा 3 महिन्याचा कालावधी असतो, डिपेंड असतो तो कालावधी. तर त्यामध्ये देखील एक वेळेस CA फाउंडेशनचा सिलेबस रिपीट शिकवला जाईल. आय रिपीट, CA फाउंडेशनचा सिलेबस 11वी आणि 12वीमध्ये एक वेळेस आणि 12वी झाल्यानंतर एक वेळेस अशा प्रकारे 2 वेळेस शिकवला जाईल. यावरून आपल्या लक्षात येईल की 2 वेळेस आपण जर हा सिलेबस कंप्लीट केला तर त्याच्यामध्ये काहीच राहत नाही विद्यार्थ्यांना. आणि प्रत्येक चॅप्टरवर इथे टेस्ट घेतली जाते. प्रत्येक चॅप्टरचे डाऊट सॉल्व्ह केले जातात आणि जे काही एक्झाम्स होतात त्याचे मार्क आपण पालकांना SMS करतो. तर अशा प्रकारे आपण कॉलेजमध्ये CA फाउंडेशनचं प्रिपरेशन करून घेतो. आपणाला मॅडमनी सांगितलेलं आहेच की 4थी डिव्हिजन चालू होणार आहे. तर यामध्ये CA फाउंडेशनचे विद्यार्थ्यांना ॲडमिशन दिलं जाईल. समजा काही विद्यार्थ्यांनी पहिल्या 3 डिव्हिजनमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे, परंतु त्यांना CA फाउंडेशन करायचं आहे, तर असे विद्यार्थी त्या डिव्हिजनमधून या 4th डिव्हिजनमध्ये शिफ्ट होऊ शकतात. तर संस्थेने CA बद्दल माहिती सांगण्यासाठी मला टाईम दिला, मला इथं बोलवलं, त्याबद्दल संस्थेचे आभार. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. सोपं काय आहे? आवाज येत नाही. सोपं काय आहे असा काउंटर क्वेश्चन सरांनी केला आणि सांगितलं की तुम्ही ठरवलं तरच तुम्ही CA होऊ शकता. ही टॉप मोस्ट डिग्री आहे म्हणून आपल्याला स्ट्रगल हे करावंच लागेल. म्हणूनच म्हटलं जातं, वी डोंट नीड टू टेल एव्हरीवन अबाउट आवर स्ट्रगल. दी CA प्रेफिक्स सेज एव्हरीथिंग. धन्यवाद सर. आपल्या मार्गदर्शनामुळे निश्चितच विद्यार्थ्यांचं मनोबल उंचावेल आणि जास्तीत जास्त CA आपल्याला या महाविद्यालयातून मिळतील अशी आशा करूयात. करिअर बिल्डिंग हा कोर्स आपल्या महाविद्यालयाची आणखी एक वैशिष्ट्य आहे. त्याचा विद्यार्थ्यांना नेमका काय फायदा होतो हे सांगण्यासाठी मी प्राध्यापक श्रीकांत भुतळा सर यांना आमंत्रित करते. गुड इव्हनिंग एव्हरीवन. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर पवार सर, प्रमुख वक्ते निखिल जाजू सर, प्रमुख उपस्थिती श्री अग्रवाल सर, श्री शहा सर, संभाजी सरडे सर, पर्यवेक्षिका पुरांडे मॅडम आणि प्राचार्य सुभाष मोरे सर. तर फ्रॉम लास्ट इयर, गेल्या वर्षीपासून आपल्या कॉलेजनं एक नवीन ॲक्टिव्हिटी चालू केलेली आहे, जी की करिअर बिल्डिंग कोर्स नावाने आपल्या दयानंद कॉलेजमध्ये राबवली जाते. या कोर्सचा पर्पज असा आहे की विद्यार्थ्यांमध्ये ज्या काही ॲबिलिटीज आहेत, ज्या काही म्हणजे गुण आहेत, जे काही गुण आहेत त्यांच्यामधले, ते फक्त आपल्याला उभरून काढायचे आहेत. प्रत्येकजण हुशार असतोच, फक्त तो कोण्या सब्जेक्टमध्ये आहे, कोण्या फॅकल्टीमध्ये किंवा कोण्या शैक्षणिकमध्ये तो हुशार आहे, त्याच्यातली फक्त माहिती आपल्याला काढून घ्यायची आहे. तर त्यासाठी हा कोर्स आपण इथे कंडक्ट
करतोय. तर तुमचा जास्त वेळ न घेता मी डायरेक्ट या कोर्समध्ये तुम्हाला काय काय शिकवलं जातंय त्याच्याबद्दलची माहिती देतो. त्या आपल्या या करिअर बिल्डिंगच्या कोर्समध्ये तुम्हाला अकाउंट्स, स्टॅटिस्टिक्स, लॉजिकल रिझनिंग, कंपनी लॉ, इकॉनॉमिक्स, इंग्लिश असे काही महत्त्वाचे सब्जेक्ट्स आहेत ज्यांचा की पूर्ण बेस एकदम कम्प्लिटली तुमचा पूर्ण जो काही बेस असेल हा कव्हर केला जाईल. आता हे सब्जेक्ट शिकल्यानंतर याचा तुम्हाला फायदा नेमका कुठं कुठं होणार, तर असे भरपूर आपल्याकडे प्रोफेशनल कोर्सेस आहेत आणि भरपूर काही असे आपल्याकडे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स चालतात जिथे की तुम्हाला या सब्जेक्ट्सची माहिती जी काही प्रोव्हाइड केली जाणार आहे त्याचा उपयोग होणार आहे. जसं की फॉर एक्झाम्पल तुमचं CA आहे, चार्टर्ड अकाउंटन्सी कोर्स, ज्याच्याबद्दल सरांनी आता माहिती दिली. CS आहे, कंपनी सेक्रेटरी. CMA नावाचा एक कोर्स चालतो, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग नावाचा. आणि त्याच्याच सोबत तुमचे ॲक्च्युरीजचे कोर्स आहेत, MBA आहे. आफ्टर दॅट बँकिंगच्या काही एक्झाम्स आहेत. ॲट लास्ट DTL किंवा LLB सारखे असे भरपूर कोर्सेस आहेत जिथे की तुम्हाला या बेसिक इन्फॉर्मेशनची भरपूर जागी गरज पडते. हा कोर्स आपल्या दयानंद कॉलेजमध्ये तुम्ही 11वी आणि 12वी शिकत असताना 2 वर्ष कंडक्ट केला जातो. डेली 2 आवर्स असे तुमचे रोजचे 2 तासाचे इथं लेक्चर्स कंडक्ट केले जातात. मंडे टू फ्रायडे याचे लेक्चर्स चालतात आणि ईच सॅटरडे मंडे टू फ्रायडे तुम्हाला काय शिकवलेलं असेल त्याच्याबद्दलची तुमची एक्झाम घेतली जाईल. ज्यावेळेस तुम्ही 11th परस्यू करतायत तर इन दॅट 11th सिनॅरिओ तुम्ही MCQ बेसिस एक्झाम देणार आहात. अँड जेव्हा तुम्ही 12thला येणार आहेत तुम्हाला रायटिंगची सुद्धा प्रॅक्टिस व्हावे त्याच्यासाठी आपण 12th मध्ये आल्यानंतर या सगळ्या सिलेबसवर तुमची परीक्षा रायटिंग मोडमध्ये घेणार आहोत आपण. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं तर हे जे कोर्स आपण कंडक्ट करतोय याचं फीस स्ट्रक्चर काय असेल, तर याचा फी स्ट्रक्चर असेल फक्त आणि फक्त पर स्टुडंट पर इयर 3000 रुपीज. तर विद्यार्थ्यांना मी असं सांगेन की या कोर्सचा तुम्हाला इन फ्युचर, नॉट इमिडिएटली बट डेफिनेटली कुठे ना कुठं याचा तुम्हाला वापर होणारच आहे असं मी प्रत्येक विद्यार्थ्याला सांगेन. आणि संस्थेनं मला बोलायला इथे चान्स दिला त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. ठीक आहे, आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करण्यासाठी मी आमच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर राजाराम पवार सर यांना आमंत्रित. दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय लातूर 11वी विद्यार्थी पालक मेळावा 2021-22 या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून संस्थेचे माननीय सदस्य श्री विलासजी अग्रवाल सर, दुसरे प्रमुख पाहुणे श्री प्रवीणजी शहा, दयानंद शिक्षण संस्था सदस्य, CA संभाजी सरडे, CA श्रीकांत भुतरा, डॉक्टर अंजली गुरांडे मॅडम पर्यवेक्षिका दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, प्राध्यापक सुभाष मोरे समन्वयक दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, सर्व पालक विद्यार्थी मित्रांनो, 11वीचा विद्यार्थी आणि पालक मेळावा हा फार महत्त्वाचा विषय आहे. कारण 10वी नंतर विद्यार्थी पुढे करिअरच्या दृष्टिकोनातून कुठल्या कोर्सकडे आपण जायला पाहिजे प्रश्नचिन्ह निर्माण होतो आणि त्याच्यासाठी मग कुठल्या अभ्यासक्रमाला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. जसं बऱ्याचशा तज्ज्ञांनी किंवा वक्त्यांनी इथं सांगितलं की बरेचसे मेरिटोरियस विद्यार्थी हे सायन्सकडे जातात, कारण सायन्स ही अशी फॅकल्टी आहे
की त्या ठिकाणी थोडंसं टेक्नॉलॉजिकल नॉलेज तिथे उपलब्ध होतो, जसं इंजिनिअरिंग आहे, मेडिकल आहे. पण आता काळ बदललेला आहे. मोठ्या शहरामध्ये विद्यार्थी कॉमर्सला प्राधान्य देतात. मुंबई असेल, पुणे असेल, बेंगळूर असेल, तर कॉमर्सकडे आता ट्रेंड बदलत चाललेला आहे. पूर्वीचा काळ हा विद्यार्थ्यांसाठी कॉमर्सला जाणे म्हणजे थोडंसं अवघड वाटायचं त्यांना, कारण मार्गदर्शन कमी पडायचं. त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती. त्यावेळेस CA ला जाण्यासाठी त्याला स्वतःला किंवा मोठ्या शहरात जाण्याची वेळ यायची, पुणे, मुंबई. पण आता परिस्थिती बदललेली आहे. तर दयानंद वाणिज्य महाविद्यालयाने एक सुवर्ण संधी या कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. तर जो कोणी विद्यार्थी 11वीला प्रवेश केलेला आहे, त्यांचे वर्ग ऑनलाईन सुरू होणार आहेत आणि ही माहिती विद्यार्थ्यांना आणि पालकांना असणे आवश्यक आहे. कोविड-19 पॅन्डेमिक हा फार भयानक मोठा प्रश्न निर्माण झाला आणि त्याच्यासाठी अनेक पर्याय शोधण्याचा प्रयत्न झाला. त्याच्यावर अनेक प्रकारचे उपाय सुचविले गेले. बरेचसे कॉलेजेस, शाळा याचे वर्ग होऊ शकले नाहीत ऑफलाईन. तर ऑनलाईनसाठी काय करता येईल म्हणून आमच्या संस्थेने मायक्रोसॉफ्ट टीम ॲपद्वारे ऑनलाईन वर्ग सुरू केलेले आहेत. तर ही एक फार मोठी संधी आहे विद्यार्थ्यांसाठी. म्हणून 11वीच्या विद्यार्थ्यांची एकच मी सांगू शकेन, तर 11वीला ॲडमिशन घेतलेला विद्यार्थी तो पुढे CA ला जाऊ शकतो, कारण महत्त्वाचं ॲपेक्स त्याच्यामध्ये आहे, मोठं कोर्स आहे. त्याच्यानंतर CMA आहे, पूर्वी जसं ICWA म्हणायचं आपण, इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट. तर CMA, CS आहे. त्याच्यानंतर LLB आहे, BCom आहे. असे अनेक कोर्सेस आहेत आणि कॉमर्स एज्युकेशनमध्ये खूप मोठं पोटेन्शियल आहे. आणि याच्यासाठी जी माहिती जी काही आहे ती सुरुवातीला जी प्रास्ताविक माहिती बोरांडे मॅडमनी दिलेली आहे ती योग्य दिलेली आहे. इथला स्टाफ हा क्वालिफाईड आहे. सगळी सुविधा आमच्या संस्थेने इथं उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच्यानंतरचे जे वेगवेगळे कोर्सेस आहेत, करिअर आहे, त्याच्यामध्ये करिअर इन कॉमर्समध्ये निखिल जाजू सरांनी ही चांगली माहिती दिलेली आहे की काय करायचं, कुठल्या पद्धतीचे करिअर कॉमर्समध्ये आहे, त्यांनी छान माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर शैक्षणिक माहिती जे काही समन्वयक आहेत प्राध्यापक सुभाष मोरे सर, त्यांनी इथे कुठले उपक्रम चालतात, कुठले विषय आहेत, ऑप्शनल वगैरे वगैरे या संदर्भात त्यांनी माहिती दिलेली आहे. CA फाउंडेशनच्या संदर्भात CA संभाजी सरडे सरांनी चांगली माहिती दिली, कारण विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. कारण CA फाउंडेशन हे काय आहे, त्याला किती कालावधी लागतो, कुठले विषय असतात, CA इंटरमिडिएट काय आहे, CA फायनल काय आहे, कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती नाही. जे विद्यार्थी शहरामध्ये आहेत त्यांना आहे, पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती नसते. ही माहिती फार योग्य आहे. त्यानंतर करिअर बिल्डिंग हे तर फार महत्त्वाचं आहे. आमच्या कॉलेजचं ब्रीदच आहे, वी बिल्ड एक्सलंट करिअर. इथे संपन्न जीवन घडते. तर हा जो काही आमचं ध्येय आहे हे समोर ठेवून आम्ही वाटचाल करत असतो. म्हणून याच्यासाठी भुतळ सरांनी ही चांगली माहिती दिली आणि फार कमी फीमध्ये इथे उपलब्ध करून दिलं जातं मार्गदर्शन. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम या ठिकाणी चालतात. मी एकच सांगू शकेन कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना की तुम्हाला इथे खूप करिअर करण्यासारखं आहे. इथे आल्यानंतर जे काही माहिती आहे ती तुम्हाला वेळोवेळी आमच्या प्राध्यापकाकडून मिळेल आणि पूर्ण सहकार्य विद्यार्थ्यांना असेल. एवढंच सांगेन की ऑनलाईन टीचिंग असल्यामुळे पालकांनी थोडंसं दक्ष असणे आवश्यक आहे, कारण बरेचसे विद्यार्थी ऑनलाईन लेक्चर अटेंड करत नाहीत, अनेक प्रॉब्लेम क्रिएट होतात. तर आजचा पालकच जागरूक असणे आवश्यक आहे. इथून पुढे आमच्या UGCने निर्णय घेतलेला आहे 40% ऑनलाईन आणि 60% ऑफलाईन एज्युकेशन असेल इथून पुढे. तर असे पेंडामिक येत राहणार, जे काही नैसर्गिक हे आहे आपत्ती ते होतच राहणार. म्हणून त्याच्यासाठी जसं म्हणतात पहा, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. उपायापेक्षा पूर्व काळजी बरी. उद्या आजारी पडण्यापेक्षा आज मी काय केलं पाहिजे, म्हणून त्याच्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी काळजी घेतली पाहिजे, प्रत्येक पालकांनी दक्ष असलं पाहिजे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.
धन्यवाद सर. पालकांनी जागरूक राहण्याचा मौलिक सल्ला सरांनी दिलेला आहे आणि खरंच इथं संपन्न जीवन घडते. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचं पालकांनी जागरूक राहण्याचा मौलिक सल्ला सरांनी दिला आहे आणि खरंच इथं संपन्न जीवन घडते. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी मी तुमच्या समोर उभी आहे. शैक्षणिक परिसंवाद व विद्यार्थी पालक ऑनलाईन मेळावा या कार्यक्रमासाठी लाभलेले आजच्या बैठकीचे अध्यक्ष आदरणीय उपप्राचार्य डॉक्टर राजाराम पवार सर यांनी आमच्या विनंतीस मान देऊन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. संस्थेचे सचिव माननीय श्री रमेशजी बियानी सर हे ऑनलाईन बैठकीसाठी उपस्थित होते, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. संस्थेचे सदस्य माननीय श्री विशालजी अग्रवाल सर व प्रवीणजी शहा सर इथे आपल्यासोबत उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचेही धन्यवाद मानते, आभार मानते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते CA माननीय श्री निखिल जाजू सर, CA माननीय श्री संभाजी सरडे सर आणि प्राध्यापक माननीय श्री किट्टीकर सर यांचे मी आभार मानते की त्यांनी विद्यार्थ्यांना आपला अमूल्य वेळ देऊन मौलिक असं मार्गदर्शन केलंय. म्हणूनच मी दयानंद परिवारातर्फे सर्वांचे आभार मानते. पर्यवेक्षिका डॉक्टर अंजली बुरांडे मॅडम व समन्वयक प्राध्यापक मोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला, त्यामुळे मी त्यांचेही आभार मानते. या बैठकीला आवर्जून उपस्थित असणारे नवप्रवेशित 11वीचे विद्यार्थी, आमचे लाडके विद्यार्थी आणि जे पालक इथे बैठकीला उपस्थित राहिले त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. तसेच या कार्यक्रमासाठी सर्व तांत्रिक मदत करणारे आणि ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम पार पडतोय ते जिडगे सर, सांजेकर सर आणि पतंगे सर यांचे मी आभार मानते. तसेच या कार्यक्रमास मोलाचे सहकार्य करणारे सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मी आभार मानते आणि अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपला असं जाहीर करते. धन्यवाद.